काल सोलापूर येथील मूळ रहिवासी आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्याध्यापक यांनी शेअर मार्केटमध्ये लॉस झाल्यामुळे आपली पत्नी, आपले 2 मुलं आणि स्वतः आत्महत्या केली। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। सदर शेअर मार्केटच्या मध्ये 2.25 कोटी रुपयाचा लॉस झाल्यामुळे ते आर्थिक तणावात होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे त्यांचं म्हणणं आहे। मला या घटनेवरून एवढंच सांगायचं आहे की अनेक वेळेस काय होतं, दाम दुप्पट योजना, दाम तिप्पट शेअर मार्केटमध्ये तिप्पटीने मिळाले किंवा या प्लॅन मध्ये एवढे मिळाले। सध्या यांनी काय केलेलं आहे की जे मार्केटमध्ये त्यांचे एजंट सोडले आहेत 5-10 टक्क्यांनी कमिशन बेसिसवर ते एजंट सोडलेले आहेत आणि मग ते सांगतात की आम्हाला एवढे मिळाले, तेवढे मिळाले, तुम्ही पण करा। त्याच्यानंतर यांचा एक ग्रुप बनते, ग्रुपवर त्या लिंक जॉईन करायला लावतात, ते ग्रुप बनतात आणि सुरुवातीला आता शिक्षक माणूस कमी शिकलेलं तर नाहीच, वेळात तर मुळीच नसेल कारण मुख्याध्यापक आहे। पण काय होतं, सुरुवातीला जसं एखाद्या प्रोग्राम मध्ये एखादा नेता भाषण करतो आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणून आपले 4-5 कार्यकर्ते या कोपऱ्यात, 4-5 कार्यकर्ते या कोपऱ्यात त्या गर्दीमध्ये बसून ठेवतो आणि त्याने एक इशारा केलेला असतो, तो इशारा केला की ते लोक टाळ्या वाजवतात, त्यांनी टाळ्या वाजवल्या की बाकी सगळे टाळ्या वाजवतात। म्हणून असेच असतात। मग सुरुवातीला 5,000 रुपये टाकता, कोणी 10,000 टाकतं, कोणी 50,000 टाकतं, मग 50,000चे 1 लाख झाले, 1 लाखाचे 1.5 लाख झाले, 2 लाख झाले, अरे बापरे 6 महिन्यात दुप्पट झाले, वर्षात दुप्पट झाले आणि तो लगेच झालं। मग काय होतं, याची तुम्हाला लालूच लागते आणि एकदा लालूच लागली की मग तुम्ही तेव्हा कुठेतरी लाखो रुपये इन्व्हेस्ट करता आणि यातून मग तुमचं हे असल्या घोटाळ्यामध्ये, कारण पैसा तुम्ही स्वतः लावत नाही, तुम्ही त्यांच्या मार्फत लावता, त्यामुळे तुम्हाला विड्रॉल करता येत नाही। मग या जाळ्यामध्ये एकदा सापडले की या जाळ्यामध्ये चांगले शिक्षित लोक सध्या सापडत आहेत। म्हणून नागरिकांना माझी विनंती असेल की आपल्या कष्टाचा पैसा हा कुठल्याही या प्लॅन मध्ये टाकू नका। जे कोणी सांगत असेल दाब दुप्पट आहे, काम तिप्पट मिळाले, असं आहे तसं आहे, या साहेबांनी सांगितलं, साहेबांनी गॅरंटी घेतली, कोणताच साहेब 3 वर्ष पुढे ऑफिसला राहत नाही, 3-4 वर्षानंतर त्याची बदली होऊन जाते, शेवटी कागद बोलतो। म्हणून कोणत्याही जास्त आमिष दाखवणाऱ्या पैशांच्या याच्यामध्ये बळी पडू नका, एवढंच मला नागरिकांना आजच्या ठिकाणी निमित्तानं सांगायचं आहे, जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा ओढवणार नाही। मी प्रभाकर बागमारे, महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार, MSW MS सायकोलॉजी, समोर। थँक्यू।